जशा पद्धतीने 1 महिन्याचा काळ लोटला गेला, तशा पद्धतीने अनेक धागेदोरे लागायला सुरुवात झाली आणि अनेक गुन्हेगार जे पोलिसांच्या रडारवरती आले. आपण जर पाहिलं त्यातलंच एक नाव म्हणजे वायबसे डॉक्टर. डॉक्टर गुन्हेगार बनतो तेव्हा. हा वायबसे हॉस्पिटल सोडून जेव्हा ऊसतोड कामगारांच्या टोळीचा प्रमुख बनतो, मुकादम बनतो आणि ऊसाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात करतो. याच्यासोबत सुदर्शन घुले आणि सांगळे हे दोन याच्या संपर्कात येतात. यांची जवळची मैत्री बनते. त्या दिवशी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली. त्या दिवशी 8 ते 10 कॉल या वायबसे डॉक्टरचे, सुदर्शन घुलेचे आणि सांगळेचे झालेले आपल्याला पोलीस तपासातून समोर आलेले दिसते. फक्त तपासातून याचे कॉल समोर आले नाहीत, तर हा डॉक्टर सुद्धा तितकाच गुन्हेगार आहे. कारण ह्या डॉक्टरने सांगळे आणि सुदर्शन घुले जे की या गुन्ह्यातले मुख्य सूत्रधार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि मुख्य सूत्रधार आहेत. मस्साजोगमध्ये जे वाद झाले त्या वादामध्ये हा सुदर्शन घुले, ज्याच्यामुळे संतोष अण्णा देशमुख यांना आपला जीव गमावावा लागला. या सुदर्शन घुले आणि ह्या सांगळेला पळून जाण्यासाठी या वायबसे डॉक्टरनी मोठी रक्कम दिल्याचं आपल्याला आता उघड झालेलं दिसते. म्हणजे हा वायबसे डॉक्टर सुद्धा यांच्या संपर्कात होता, यांचा जवळचा मित्र आहे. पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई करून या वायबसे डॉक्टरला अटक केलं. या वायबसेची बायको एक वकील आहे, ती सरकारी वकील म्हणून सुद्धा काम पाहिलेले आहे. तिला सुद्धा या प्रकरणामध्ये अटक झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या काळामध्ये वायबसेला नेमकी काय शिक्षा होणार ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.